Now we have already done our check-in and we are now heading to security. Yay, we are super excited. Already अभिज्ञाचं एक्साइटमेंट आपण बघितली लास्ट क्लिपमध्ये. म्हणजे लाईक फुल ऑन सिक्युरिटी वगैरे झालं ना की वी गेट सम टाईम टू लाईक सिट देअर, चिल करायला मिळतं आणि देन लाईक ड्युटी फ्री सेटल व्हायला मिळतं, सोक इन करायला मिळतं. द फिलिंग कम्प्लिटली लाईक फायनली बोर्डिंग द फ्लाईट अँड सो ऑन. तर मध्ये हळूहळू हिट होतं बट हो म्हणजे अजून वी आर इन द प्रोसेस नाव अँड येस वी आर सुपर एक्सायटेड. सिंगल घरी जातोय आता. पिंगल पोल लग्न करून फ्लॅश लावला पप्पा. हाय गाईज, सो आय एम इन मुंबई आणि मी माझी वेडिंग शॉपिंग चालू केलेली आहे. सो वी स्टार्टेड ऑफ लाईक विथ श्रीकृष्ण, द आयकॉनिक वडापाव ऑफ दादर, वन ऑफ द आयकॉनिक वडापाव. सो आम्ही जस्ट स्टार्ट केलं आहे आणि 3 वाजले आहेत. वी आर नॉट स्टॉपिंग एनीवेअर फॉर लंच, पण मग आम्ही विचार केला की जस्ट क्विक ग्रॅब करू इकडे. आय हॅव माय ब्राइड्स मेड विथ मी. तर या शी इज गोइंग टू बी विथ मी फॉर द रेस्ट ऑफ माय शॉपिंग टाईम वगैरे. बघू हाव इट गोज. मी माझ्या लग्नाची पूर्ण शॉपिंग दादरमधून केली आहे आणि तुम्हाला जर डिटेल्स हवे असतील तर मला या व्हिडिओ खाली कॉमेंट करून सांगा. वेडिंग शॉपिंग झाल्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही आमच्या आजीकडे जी दादरला राहते तिथेच राहू. आणि मग दुसऱ्या दिवशी माझं तसंही केळवण होणार होतं. तर आता तुम्ही इथे बघू शकता माझ्या केळवणाची तयारी चालू आहे. ही माझ्या मम्मीची मैत्रीण आणि माझ्यासाठी मावशीच आणि ही तिची मुलगी. हे लोक दोघी रांगोळी बनवत आहेत. केळवणाची सुरुवात ही पारंपरिक औक्षणाने झाली आणि त्याच्यानंतर माझी मामी, माझी मम्मी, मावशी, माझ्या बहिणींनी, माझ्या आजीनी आणि अजून एक आमची शेजारची काकू, त्यांनी सगळ्यांनी मला ओवाळून पहिले घेतलं आणि त्याच्यानंतर मग मला खाऊ घातलं. फूलों का तारों का सबका कहना है 1000 में. केळवणाच्याच दिवशी संध्याकाळी माझ्या बहिणीचं म्हणजेच अभिज्ञाच्या भावाच्या बायकोचं बेबी शावर होतं आणि इथे त्यांचं मुलगा की मुलगी हे ते लोक गेम खेळतात इथे. आणि ऑफकोर्स पिंक निघाला तर मुलगी आणि आत्ता ॲक्च्युली त्यांना मुलगीच झाली आहे. सो आवर गेस वॉज राईट. ह्या दिवशी आम्ही आता माझा बर्थडे सेलिब्रेट करतो आहे. अभिज्ञा केक घेऊन आलेला, हाऊ स्वीट ऑफ हिम, आणि आम्ही छोटंसं सेलिब्रेट केलं दुपारी अँड देन वी वेंट अहेड. Bless you, may God bless you. Happy birthday, dear birthday. Happy birthday to you. वॉच मिळाला मला. आय होप तो माझ्या हातालाच हे होईल आता फिट व्हायला. तर माझ्या वॉच घेऊन टाकेल मम्मी. वुडंट बी द फर्स्ट टाइम. गोल्ड हवा होता मला असा. जसं आलंय तसंच ठेवलं. चला आमची फोकी म्हणून सांगितलं. क्रेझी. म्हणजे हे ना ते डे अँड नाईट मध्ये, हे नाईटचं आणि हे डेचं आणि मग नंतर नाईटला होणार ते. डेट, ओके, डेट अँड डे
अँड डे ऑर नाईट. इथे आम्ही ॲज अ पार्ट ऑफ द रिच्युअल ॲक्च्युली माझे सासू सासरे आणि माझे मम्मी पप्पा एकमेकांना पत्रिका देत आहेत. ऑफकोर्स त्यांच्या मुलांचंच लग्न आहे, पण ॲज अ पार्ट ऑफ द कस्टम ते लोक एकमेकांना पत्रिका देतात. लग्नाला यायचं. इथे माझ्या मोठ्या मामाने मला केळवणासाठी इन्व्हाइट केलं आहे आणि माझी एंट्री एकदम अशी टिक्का वगैरे लावून आणि मराठमोळी पद्धतीत होत आहे. यू कॅन सी. लग्नाच्या शॉपिंगमध्ये आणि ऑलरेडी केळवण चालू असताना माझं अजून एक केळवण होतं, ते ज्या माझ्या मम्मीच्या मैत्रिणींनी केलेलं. ही मम्मीची मैत्रिणी म्हणजे कॉलेजचे आणि तिच्या वर्किंग टाईमचे जे मैत्रिणी वगैरे होत्या, त्यांनी मला हे केळवण ठेवलेलं. आणि जे काय मी थोडंफार वजन कमी केलेलं और रादर मी फिट होण्याचं ट्राय केलेलं लग्नाच्या आधी, ते सगळं इथे मला जाताना दिसत होतं. बट इट इज वॉट इट इज, पार्ट ऑफ लाईफ. आणि मला वाटतं की हे फेजेस ऑफ लाईफ तुम्ही तेव्हा एन्जॉय नाही केले तर मग नंतर करण्यात काहीच अर्थ उरत नाही. आणि मी मस्त एन्जॉय केलं त्या टाईममध्ये आणि यू कॅन सी माय हॅपीनेस वगैरे. न काही विचार करता आय वॉज जस्ट लाईक एन्जॉईंग द प्रोसेस आणि आय वॉज नॉट बिंग हार्ड ऑन माय सेल्फ. झालं आमचं RIT आणि वी आर ऑन द वे टू अनदर लोकेशन. तिथे आम्ही शूट करायला जातो आहे. सध्या वी आर इन नवी मुंबई. तिथे आमचं कॉलेज आहे. आम्ही शॉर्टली फोटो शेअर करू ब्लॉगमध्ये. व्हिडिओज फोटोज जे काही आम्ही काढू ते त्याचं इधर एक वेगळा ब्लॉग बनेल किंवा मी त्याचे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये टाकेल. ट्रॅफिकमध्ये अडकलोय. ट्रॅफिक नाही आहे, सिग्नल आहे. आमचा मित्र फोटोग्राफर सुरेश ह्याचे आम्ही ॲड करू इन्स्टंट. सो एकदम मस्त फोटो काढतो, रिअली हेल्पफुल गाय त्याच्यामध्ये. आणि त्याचा रिझल्ट दाखवूच आम्ही. आणि हा सोहन माझा साला आणि रियाचा भाऊ, हा पण खूप हेल्पफुल आहे. आपण ड्रोन शॉट्स घेणार आहे. फ्लॅमिंगो पॉइंटला चाललोय आता. ड्रोन शॉट्स घ्यायला मिळू देत. आणि ह्याचा पण इन्स्टा हँडल आहे. तर असं इंटरव्ह्यू चालू आहे. हे लोक माझी जरा व्हिडिओ शूटिंगवर टिप्स मिळतात. शिकतोय मी हळूहळू रियाला हेल्प करायला. हिच्याकडून माझ्याकडून नाही, त्यांच्याकडून घेतलं. आता मी तर आता just बोल start सोहन, केलंय. तू काय बोलत होता? हॅलो. सो आता चाललोय फ्लेमिंगो पॉइंटला. आता ड्रोन शॉट्स बघू कसे येतात. काय बोला? बोलून झालंय. आधी ते अपडेट नाही, नो स्ट्रेस सोहन. प्रेशर मध्ये नको येऊ. ते नाही गेमवर असं हे कर. कॅलिब्रेट. फेकू नको असं धावत जाऊ. आता अरे आर्मी एरिया आहे सोहन, त्या साईडलाच आहे. आमचा ड्रोन पायलट सोहन मयेकर. सोनू बेटा मयेकर. काय नाही. Hi guys. Today we are shooting for our pre-wedding. So आज आम्ही जातोय गेटवे, एशियाटिक लायब्ररी आणि बाणगंगा. हे 3 स्पॉट्स कव्हर करायचे आहेत. करंटली 6:45. सो अर्ली मॉर्निंग जाण्याचं फायदे खूप वेगळे आहेत. रस्ते एकदम खाली मिळतात आणि लोक कमी असतात. सो बऱ्यापैकी शूट होऊन जातं, व्यवस्थित शॉट्स मिळतात. ड्रायव्हर फॉर द डे आणि आवर कॅमेरामॅन. हॅलो टिप्स घेते.
आता ऑन द वे आहोत. संडे आहे सो थोडंसं ट्रॅफिक सिच्युएशन बऱ्यापैकी कमी आहे. बघू आता 3 स्पॉट्स आम्ही डिसाईड केले. तिकडे गर्दी नसली पाहिजे आणि आय होप वी गेट गुड शॉट्स, गुड आयडियाज ऑन द स्पॉट की काय करू शकतो काय नाही. आज मी थोडं इंडियन घातलंय, एथनिक घातलंय, असं साडी अँड ज्वेलरी, मेकअप केलाय थोडासा. आय डोंट नो इफ यू कॅन सी क्लिअरली. थोडी लाइटिंग कमी आहे बिकॉज इट्स अर्ली मॉर्निंग ना. तर मग या सो लेट्स सी, बघू कसं होतं आहे आजचं. आणि आय टेक यू थ्रू द डे, काय काय करतो, कुठे जातो आणि जिथे जिथे ब्लॉग करता येईल तिथे तिथे मी ब्लॉग करायचा ट्राय करेन. Showing you some authentic places by the real Mumbaikars. तर आय मीन मी मुंबईत नाही राहत प्रॉपरली, मी ठाण्यात राहते. सो मला पण एवढे जागा माहिती नाही आहे तिथले. बट वी हॅव सम गुड पीपल फ्रॉम हिअर. तर मग ते लोक आपल्याला सांगतील कसं कुठे काय करू शकतो वगैरे. आणि तुम्हाला पण आयडियाज मिळू शकतात, तुमचे प्री वेडिंग शूट्स वगैरे करू शकता. सो स्टे ट्यून, लेट्स सी कसं होतं. So we are now at the iconic location and that's the Taj Hotel or the Taj Palace. I don't know exactly what it's called. The Taj Mahal Palace. Yeah. So we are here now and you can see in my background. And of course there is gateway and there is a lot of crowd today for some reason. आता आम्ही इकडे ऑलरेडी प्री वेडिंग करतोय विथ द गेटवेचा बॅकग्राऊंड. आणि माझे सासरे बुवा आलेत, प्रेझन्स आलाय, गेस्ट अपिअरन्स आलाय त्यांचा, जस्ट टू यू नो सपोर्ट अँड लाईक थोडंसं असं नवीन आयडियाज द्यायला. बिकॉज ही इज हिमसेल्फ अ फोटोग्राफर. तर मग ही इज गोइंग टू टेल अस हाऊ वी कॅन डू समथिंग. सो येस, दिस इज हाऊ इट्स गोइंग. अँड मीट द ग्रूम, मीट माय हस्बंड, टू बी हस्बंड. बाबा कसं वाटतंय आमच्या प्री वेडिंग शूटला येऊन? मस्त, सकाळ सकाळ मस्त सनराईज झालेला आहे. आमच्या निमित्ताने सनराईज बघितलं नाही, इकडचं बघितलं नसेल. नाही, इकडचं आम्ही प्री-वेडिंग केलेली आहे. अच्छा, ओके. वी आर नॉट द फर्स्ट वन. या आमच्या शूटसाठी फुलं घेताना आम्ही विसरलो आणि सकाळी लेट पण झालेला, मिळाले पण नसते. पण आता डेडिकेशन दाखवून गेली आहे ती आणि सनफ्लॉवर्स घेते. आता आपण सेकंड आयकॉनिक जागेवरती आहे, दॅट इज द सर्कल. बऱ्याच मूवीजमध्ये हे शूटिंग वगैरे मध्ये हॉर्नीमॅन सर्कल, हॉर्नीमॅन, आय गेस हॉर्नीमॅन आहे, नॉट शुअर. आणि ही आहे एशियाटिक लायब्ररी. इथे आता पुढचं शूट आम्ही कंटिन्यू करू. आणि यू कॅन सी आय गॉट लाईक दीज नाईस सनफ्लावर्स. हे मी असं आता जस्ट पार्किंग सिग्नलला उभं होतं आणि वी सॉ दी स्पॉटेड सनफ्लावर्स आणि लाईक जिओवर घेऊन फॉर द शूट. सो आम्ही घेऊन आलो. By the way, this is the look for today. I've gone for a maroon coffee color saree and I wanted to wear a saree for my pre-wedding shoot. Quick update, we are like almost nearing the end of our shoot. Look very tired and आम्हाला काही शॉट्स घ्यायचे होते इथे, बट लुक्स लाईक इथे काही शूटिंग चालू आहे. सो येस, लेट मी मुंबई जस्ट शो यू. समाचार मध्ये घ्यायचे होते तिथे Here at Mumbai Samachar, we wanted to get some shots here, but looks like आणि इकडे थोडंसं शूटचं प्रिपरेशन चालू आहे आणि इकडे थोडीशी गर्दी, इथे क्रू वगैरे आहे. आणि हे होतं माझं शेवटचं केळवण बिफोर माय वेडिंग. आणि हे सुद्धा माझ्या मम्मीच्या फ्रेंड्सच्या ग्रुपनी केलेलं. त्यांनी मला एका ऑथेंटिक महाराष्ट्रीयन रेस्टॉरंटमध्ये केळवण दिलेलं आणि बिकॉज आय स्टे अब्रॉड हे मला खूप जास्त आवडतं. सो दिस इज इट फॉर दिस व्लॉग अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.